तर मराठी नवीन वर्ष चालू होतं गुढीपाडव्याने आणि या गुढीपाडव्याला तोंड गोड करण्यासाठी ड्रायफ्रूट श्रीखंडा व्यतिरिक्त दुसरा कुठचा उत्तम पर्याय असेल? हेच श्रीखंड घरच्या घरी कसं बनवायचं ते बघूया आजच्या रेसिपीमध्ये। सगळ्यात आधी अर्धा लिटर म्हशीचं दूध चांगलं तापवून घ्यायचं आहे। एक 10 मिनिटं तापवून झालं की थोडं कोमट होऊ द्या। इथे आपण 1 चमचा घरी बनवलेलं दही घेतलं आहे। हे चांगलं फेटून घेऊया। घरी बनवलेल्या दह्याला थोडा गोडूसपणा असतो, त्यामुळे श्रीखंड बनवताना कमी साखर वापरता येते। हे छान असं फेटून याची ही कन्सिस्टन्सी झाली की त्यामध्ये 1 चमचा दूध घालूया आणि पुन्हा हे छान मिक्स करून घेऊ। आता हे पातळ झालेलं दही या दुधामध्ये संपूर्ण मिक्स करून घेऊ। हे अशा प्रकारे एकाच डायरेक्शन मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। एकाच दिशेने फिरवल्यामुळे दही चांगलं लागतं। छान दही लागलं की बघूया चक्का कसा बनवायचा। हे आता व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर झाकून एक साधारणपणे 5 ते 6 तास बाजूला ठेवायचं आहे। आता हे झाकून ठेवून साधारणपणे 5 तास होऊन गेले आहेत। आपण बघू शकतो दही अगदी मस्त लागलं आहे। अतिशय घट्ट असं दही लागलं आहे। हे बघा, जराही पाणी शिल्लक नाहीये। आता वळूया पुढच्या प्रोसिजरकडे। एका बाउलवर चाळणी ठेवून त्यामध्ये अशा प्रकारे रुमाल घालायचा आहे। रुमालाऐवजी कोणताही सुती कपडा घेतला तरी चालेल। आता या कपड्यावर मगाशी आपण जे दही लावलं होतं ते संपूर्ण काढून घेऊ। इथे आपल्याला या दह्यामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। यातलं सगळं पाणी निघून गेलं की घट्ट असा चक्का मिळेल। अशा प्रकारे हे घट्ट पिळून घेतल्यानंतर त्यावर एक डिश ठेवून वजनदार असा खलबत्ता ठेवायचा आहे, म्हणजे संपूर्ण पाणी निघून येतं। हे अशा प्रकारे 2 तास बाजूला ठेवू। इथे आपण 4 टीस्पून साखर घेतली आहे। ती मिक्सरला लावून त्याची पिठी साखर बनवून घेऊ। 2 तास होऊन गेले आहेत। आता बघूया हा चक्का रेडी झालाय की नाही। हे बघा, आपण बघू शकतो छान असा चक्का रेडी झालेला आहे। हा चक्का साधारणपणे 130 ग्रॅम एवढा होतो। हे बघा, इतकं त्यातनं पाणी निघालं आहे। हे बघा, हा चक्का मोजून दाखवण्याचं कारण असं की जेवढा चक्का असेल त्याच्या निम्मी साखर आपल्याला वापरायची आहे। जनरली तुम्ही बघाल तर आपण जर बाहेरून चक्का आणला तर जेवढा चक्का असतो तेवढीच साखर घालावी लागते, पण अशा प्रकारे घरच्या घरी चक्का बनवल्यामुळे निम्म्या साखरेमध्ये अगदी मस्त चवीचा श्रीखंड बनवता येतो। मगाशी आपण 4 टीस्पून साखरेची जी पिठी साखर बनवली होती ती यामध्ये ऍड करू। अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने हे मिक्स करून घेऊ। हा चक्का थोडा कडक असतो, त्यामुळे अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घेतलं की त्याची सॉफ्ट अशी कन्सिस्टन्सी बनते, अगदी जशी तुम्ही मिठाईवाल्याकडनं आणाल तशी। यामध्ये थोडीशी वेलची पावडर ऍड करू। दुधामध्ये केशर घातलं होतं, आता ते ह्यामध्ये ऍड करूया। त्यानंतर ह्यामध्ये आपले मेन इन्ग्रेडियंट्स असणारे ड्रायफ्रुट्स जाणार आहेत। काजू, बदाम आणि अक्रोड छान चॉप करून घेतले आहेत, ते ह्यामध्ये घालू। आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया। बघताय ना, आपल्या ड्रायफ्रूट श्रीखंडाला किती मस्त कलर आलाय। असे हे ड्रायफ्रूट श्रीखंड पुरी आणि चपाती सोबत तर छान लागतंच, पण नुसतं स्वीट डिश म्हणून खायलाही मस्त लागतं। आणि बघितलंत ना, साहित्यकृती ही अगदी सोपी आहे। त्यामुळे जर घरी पाहुणे येणार असतील किंवा केळवणाचा बेत असेल, घरी कोणाचा वाढदिवस असेल किंवा कोणताही सण असेल तर तोंड गोड करण्यासाठी अशा प्रकारे श्रीखंड तुम्ही बनवू शकता। हे ड्रायफ्रूट श्रीखंड एका भांड्यामध्ये काढून त्यावर ड्रायफ्रूटचं गार्निशिंग करून घेऊ। काय मग, हे मस्त असं श्रीखंड बघितल्यानंतर तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंय की नाही? मग येत्या गुढीपाडव्याला तुम्हीही हे ड्रायफ्रूट श्रीखंड ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। सर्व पूर्वजाच रेसिपीच्या सबस्क्रायबरना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा हा ड्रायफ्रूट श्रीखंडाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। पूर्वजाच रेसिपीजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।